ते खिडकीत चढताना ती खिडकी उंच आहे, मला खिडकीत चढ, मी लहान आहे, मला खिडकीत कसं चढता येईल? मग मी काय केलं, मी तुझ्या डोक्यावर पाय ठेवला आणि खिडकीत चढलो, उखळावर पाय ठेवून मी वर चढलो. मी चोरी केली, ती चोरी करून मी वानरांना ते लोणी वाटलं. या चोरीच्या कामामध्ये तू मला साह्य झालास, म्हणून चोर जसा दोषी असतो तसं चोरीच्या कामामध्ये साह्य करणाराही दोषी आहे, म्हणून तुलाही बांधून टाक. भगवंतानी त्याच्यातून सूचित काय केलं याचं फार चांगलं वर्णन आहे. भगवंतानी उखळावर पाय ठेवून भगवान खिडकीमध्ये चढले. हे उखळ काय आहे? उखळ असा शब्द आहे. उ हा उपसर्ग आहे आणि खळ म्हणजे दुष्टबुद्धीचा पुरुष. खळ जे खळांची, त्याच्यातला खळ दुष्टबुद्धीचा पुरुष. उ हा उपसर्ग उत्कर्ष या अर्थाने येतो. उत्कर्ष पावलेला खळ म्हणजे उखळ. उखळ उखळ म्हणजे काय? उत्कर्ष पावलेला खळ पुरुष, दुष्ट पुरुष म्हणजे उखळ. भगवंतानी त्याच्यातून असं दाखवलं की दुसऱ्यावर परोपकार किंवा परोपकार करत असताना उत्कर्ष पावलेल्या खळ पुरुषाची मदत घ्यायची असली तरी अवश्य घ्या, पण परोपकार करा. पण ही दुसऱ्याची, त्या उत्कर्ष पावलेल्या खळाची मदत घेताना आपण त्याच्या डोक्यावर पाय ठेवा, त्याला आपल्या डोक्यावर पाय ठेवू देऊ नका. असं केलं तरच परोपकार करता येईल. सूर्याने काय केलं? समुद्राजवळ भरपूर पाणी आहे म्हणून ते घेतलं, पण त्याच्यातला खारटपणा हा मात्र घेतला नाही. ते पाणी सूर्याने ढगांच्या माध्यमातून पृथ्वीला आणून दिलं, कारण पृथ्वीला त्याची गरज आहे. ज्याला गरज असते त्याला प्राप्त करून देणं आणि जिथून ते प्राप्त करून देणं आवश्यक असतं तिथून ते उचलणं, या दोन्ही गोष्टी मी सूर्यापासून शिकलो, असं भगवान दत्तात्रेयांनी सांगितलं. आणखीनही काही विचार त्यांनी त्या संबंधामध्ये सांगितले. असे जे 24 गुरु भगवान दत्तात्रेयांनी सांगितले, त्याच्यातल्या काही गुरूंचा विचार करून गुणात्मक दृष्टीने आपल्याला कुणाकुणाकडून काय काय घेता येईल याचा विचार आपल्याला करता येऊ शकतो. भगवान दत्तात्रेयांनी अशा पद्धतीनं गुणांचा विचार सांगितला आणि असे 24 गुरु करून मी ब्रह्मज्ञानाचा अधिकार सिद्ध करून घेतला आणि त्या भगवान दत्तात्रेयांनी यदूला सांगितलं. असे गुण आपल्याला याच्यातून घ्यायचं काय, तर आपले असे गुण जिथून जिथून मिळतील तिथून तिथून आपण घेतले पाहिजेत. हा त्याचा सरळ अर्थ आपल्याला करता येतो. म्हणून सुरुवातीलाच आपण बोललो की विषादपि अमृतम ग्राह्यम, विषातून सुद्धा अमृत घेता आलं पाहिजे. बालादपि सुभाषितम ग्राह्यम, लहान मुलाकडूनही चांगली वाक्य घेता आली पाहिजेत. अमित्रादपि सद्वृत्तम, शत्रूकडूनही चांगले गुण घेता आले पाहिजेत. आणि अमेध्यादपि कांचनम, घाणीतूनही आपल्याला सुवर्ण उचलता आलं पाहिजे. जिथून जिथून जे जे चांगलं मिळतं तिथून तिथून ते ते घ्यावं आणि ते ते घेतलं तरच ते गुण आपल्याला प्राप्त करून घेता येतात. कारण जन्मजात आपण सर्व गुण संपन्न नाही आहोत. ब्रह्मज्ञानाकरता ज्या गुणांची आवश्यकता आपल्याला अपेक्षा असते ती अपेक्षा स्वकर्तृत्वानं किंवा स्वचिंतनानं आपल्याला पूर्ण करता येणार नाही. पण जिथून जे चांगलं कोणी आपल्याला शिकवत असतं, कारण येते परोपकाराय युगे देवेन निर्मिता असं जर असेल तर रविश्चंद्रो घना वृक्षामधी गावश्च सज्जना, हे सगळे आपल्याला गुण सांगण्याकरताच भगवंतांनी निर्माण केलेत. यांच्यातले गुण डोळसपणाने आपल्याला बघता आले पाहिजेत आणि ते जर घेता आले तर आपल्यालाही आपला पारमार्थिक मार्ग हा चांगल्या पद्धतीनं आचरता येईल. हा एकूण या सगळ्या सांगण्याच्या मागे, यदूला सांगण्याच्या मागे भगवान दत्तात्रेयांचा हेतू, तो हेतू भगवंताने उद्धवाला उपदेश करताना ही कथा, ही गाथा सांगितली. आणि ही कथा सांगून उद्धवाला असं सांगितलं की हे सगळे गुण आपल्या ठिकाणी जर येत असतील तर या गुणांनी आपण मंडित व्हावं आणि याच गुणांचा विनियोग करून जगताला ज्ञान देण्याकरता आपण शिल्लक राहावं. म्हणून मनुष्य म्हणून जन्माला येणं हे जरी आपल्या हातात नसलं तरी थोडंसं स्पष्ट बोलतो, आपण क्षमा कराल मला. मनुष्य म्हणून जन्माला येऊ न येऊ आपल्या हातात नव्हतं. आपली कर्म जशी असतील तशी आपण केली. मनुष्य म्हणून जन्माला येणं जरी आपल्या हातात नसलं तरी मनुष्य म्हणून जन्माला येऊन जनावर म्हणून न मरणं हे तरी आपल्या हातात आहेच. एवढं तरी आपल्या हातात नक्कीच आहे. मग त्याच्याकरता मार्ग काय आहे, तर आपल्या संतांनी त्याचा जो मार्ग सांगितला आहे तो व्यापक रूपामध्ये पुढं सांगितला आहे. मनुष्य म्हणून जन्माला यावं, साधक म्हणून जगावं, सिद्ध व्हावं
आणि सिद्ध झाल्यानंतर आपल्याला प्राप्त झालेलं ज्ञान आपल्यापुरतं वापरात न आणता किंवा आपण एकट्याने कृतार्थ न होता ते जगताला देण्याकरता संत रूपानं शिल्लक राहावं, हीच मानवी जीवनाची इतिकर्तव्यता आहे. म्हणजे मनुष्यापासून ते मुक्तापर्यंतचा प्रवास हा मानवी जीवनाचा प्रवास नाही, मनुष्यापासून संतत्वापर्यंतचा प्रवास हा मानवी जीवनाचा प्रवास आहे. मुक्त व्हावं, होऊ नये असं नाहीच आहे, पण मुक्त होणं हे अंतिम गंतव्य नाही आहे. मुक्त व्हावं आणि प्राप्त झालेला मोक्ष जगताला देण्याकरता संत व्हावं हे अंतिम उद्दिष्ट आहे. त्यामुळे आपल्याला तुकाराम महाराजांचा आदर्श का, आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी सकल संतांचा आदर्श का, तर त्यांच्याप्रमाणे राहता यावं. म्हणजे त्यांना प्राप्त झालेलं ज्ञान जसं त्यांनी तुम्हाला आम्हाला दिलं तसं आपल्याला झालेलं ज्ञान आपल्यालाही जगाला देता आलं पाहिजे. म्हणून सुरुवातीलाच मी बोललो, आपल्याला पहिल्याच दिवशी बोलताना आपण हे बोललो होतो की आपल्याला काय मिळतं याच्यावर आपला परमार्थ कधीच ठरत नसतो. मला ज्ञान झालं म्हणून मी पारमार्थिक आहे, मला समाधी लागते म्हणून पारमार्थिक आहे, मी नामस्मरण करतो म्हणून पारमार्थिक आहे, हे परमार्थाचं सूत्रच नाही आहे. हे परमार्थाचं सूत्र नाही आहे. अखंड माझ्या मुखामध्ये नाम आहे म्हणून मी पारमार्थिक आहे तर ते खोटं आहे. मला ब्रह्मज्ञान झालं म्हणून मी पारमार्थिक आहे तर ते खोटं आहे, हे अर्धवट आहे. मला काय मिळतं याच्यावर परमार्थ ठरत नाही, मला मिळालेलं मला जगाला देता येतं की नाही याच्यावर परमार्थ ठरत असतो. नाहीतर तुकाराम महाराज सेवितो हा रस इथंच थांबले असते, वाटितो आणि का हे तुकाराम महाराजांनी कधी म्हटलं नसतं. जयाने घातली मुक्तीची गवादी, मिळविली मांदी वैष्णवाची, हे ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन तुकाराम महाराजांनी कधीच केलं नसतं जर त्याने मुक्तीची गवादी घातली नसती तर. येईल त्याला मोक्ष देणारे आमचे सद्गुरू आहेत, कैवल्य कनकाची या दाना जो न कडसी, थोर साना दृष्ट्याची या दर्शना पाढाऊ जो, असं ज्ञानेश्वर महाराजांनी अनुभवामृतामध्ये गुरुसंबंधानं म्हटलंच नसतं. आपल्याला काय मिळतं हा आपल्या कर्तृत्वाचा विचार असला, तो आपल्यावरच्या कृपेचा जरी विचार असला तरी आपल्याला मिळतं ते आपल्याला जगाला देता आलं पाहिजे. आणि ते ज्ञान, भक्ती, कर्म, मोक्ष किंवा समाधी याच रूपामध्ये देता आलं पाहिजे. याचा विचार आपल्या जीवनामध्ये आपण करावा. हेच थोडक्यात यदूला भगवान दत्तात्रेयांनी सांगितलं. त्याच्याकरता भगवान श्रीकृष्णांनी दत्तात्रेयाचं चरित्र या निमित्तानं किंवा हे सगळं बोलणं हे या निमित्तानं यदूला सांगितलं, या उद्धवाला सांगितलं. ते नाहीत कोण आहे असं, मग दूतांनी सांगितलं की हे कृतज्ञ माणसं असतात जे आपल्यावर झालेल्या उपकाराचं स्मरण न करता कृतज्ञा उपकार केला चोरा व्यवहार दिधला निसुगस्तविला विसरे जैसा, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तसं कृतज्ञा उपकार केला विसरून जातो, उलट अपकार करण्याची भाषा करतो, तो कृतज्ञ आहे. तर असा कृतज्ञ मनुष्य आयुष्यभर राहत असेल, आयुष्यात कृतज्ञता आली असेल तर मेल्यानंतर कुत्रीसुद्धा त्याला तोंड लावत नाहीत. क्रव्याद म्हणजे हे सुद्धा मेल्यानंतर कृतज्ञाचं मांस खात नाहीत, न उपभुंजते, असं महाभारताने बोलून दाखवलं. तसं कृतज्ञता आपल्या ठिकाणी येऊ नये याच्याकरता या सगळ्या कमिटीला धन्यवाद देणं, त्यांच्या चरणी नतमस्तक होणं, पुजारी मंडळींच्या चरणी नतमस्तक होणं हे माझं कर्तव्य आहे. पण या 5 दिवसा म्हणजे आमच्या सतीश काकांचं नाव नाही घेतलं तर मी खरोखर कृतज्ञ ठरेल आणि मी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि मागे आपण परवा बोललो ते आपण श्रवण केलं, त्याच्यातलं जे चांगलं आहे ते भागवताचं आहे, ते ज्ञानेश्वर महाराजांचं आहे, ते तुकाराम महाराजांनी संतांचं आहे, ते समर्थांचं आहे, ते भगवान दत्तात्रयांचं आहे. आणि जे अर्थात नको असलेलं आहे ते माझं आहे. त्यामुळे जे चांगलं आहे त्याचा आपण स्वीकार करा, जे वाईट आहे ते माझ्याकडे टाकून द्या. याच्याकरता सुपासारखं ऐका, चाळणीसारखं ऐकू नका, असं मी मागेच आपल्याला बोललोय. त्यामुळं चाळणी जसं चांगलं टाकून देते आणि वाईट कोंडा ठेवून घेते तसं ऐकू नका. जे चांगलं आहे ते भागवताचं आहे, जे चांगलं आहे ते संतांचं आहे, जे चांगलं आहे ते परमात्म्याचं आहे, जे चांगलं आहे ते परंपरेचं आहे, जे चांगलं आहे ते संप्रदायाचं आहे. त्यामुळे त्याचा आपण अंतःकरणपूर्वक स्वीकार करा अशी आपल्या सगळ्यांना प्रार्थना करतो. आपण सगळे श्रोते मोठे आहात, वयानंही मोठे आहात, अधिकाराने मोठे आहात, पुष्कळचं श्रवण आपण केलेलं असेल. माझ्या सद्भाग्यानं माझ्या श्रोते